पाटील खडा तो सबसे बडा. जगभर सध्या पाटील इफेक्ट या नावाची चर्चा होत असताना आपण पाहत असाल. पाटलांनी आयटी सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं आणि जगभरातल्या आयटी कंपन्यांपासून ते स्टॉक मार्केट पर्यंत सगळ्यांनाच दणाणून सोडलं. भारतीय शेअर मार्केट तर इतकं दणाणून सोडलंय की झटक्यात अख्खं मार्केट लाल रंगाचं दिसायला लागलं. गेल्या काही दिवसात आयटी सेक्टरमध्ये 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं दिसतंय. यामागे एकच नाव समोर येतंय, ते म्हणजे राहुल पाटील. पण या राहुल पाटलांनी आयटी सेक्टरमध्ये काय धुमाकूळ घातलाय, पाटलांनी अशी काय जादू केली आहे ज्यामुळे भारताच्या शेअर बाजारात इतके चढ उतार बघायला मिळतात. हे राहुल पाटील नेमके कोण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. जगाच्या शेअर मार्केटमध्ये आणि विशेषतः भारतीय आयटी क्षेत्रात सध्या ज्या पाटील इफेक्टची मोठी चर्चा सुरू आहे, तो विषय खोलात जाणारा आणि धडकी भरवणारा आहे. ही गोष्ट सुरू होते राहुल पाटील नावाच्या एका भारतीय व्यक्तीपासून, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. राहुल पाटील हे सध्या अँथ्रोपिक एआय कंपनीत सीटीओ म्हणून काम करत आहेत. त्यांचं मूळ गाव हे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचं बागलकोट जिल्ह्यात आहे. एका मिडल क्लास फॅमिलीत राहून त्यांनी त्यांचं बालपण पूर्ण केलं. त्यासोबतच त्यांचं शिक्षण हे कर्नाटकच्या PESIT महाविद्यालयात झालं. त्यांनी IIT मधून शिक्षण न घेताही जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात एवढी मोठी झेप घेतली आहे, ही बाब सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरतीये. त्यांनी यापूर्वी स्ट्राइप सारख्या नामांकित फिनटेक कंपनीत सीटीओ म्हणून काम केलेलं. त्यासोबतच ओरॅकल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा त्यांनी अँथ्रोपिक कंपनीमध्ये सीटीओ म्हणून काम स्वीकारलं, तेव्हापासून त्यांनी कंपनीच्या क्लाउड या AI मॉडेलला अधिक कार्यक्षम आणि बिझनेसच्या दृष्टीने शक्तिशाली बनवण्यावर भर दिला. फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला अँथ्रोपिकने त्याच्या क्लाउड AI या नवीन अपडेटमध्ये काही अशा क्रांतिकारक ऑटोमेशन टूल्सची घोषणा केली, ज्यानं संपूर्ण आयटी जगतात खळबळ माजवून दिली. या क्लाउड AI टूल्समध्ये आता डेटा अनालिसिस, कोडिंग, मार्केटिंग आणि कायदेशीर करारांची पडताळणी यांसारखी कामं माणसांविना अतिशय वेगाने होऊ शकतात. माध्यमांनुसार याच काळात प्लॅनेटी सारख्या कंपनीनेही दावा केला की त्यांचे AI प्लॅटफॉर्म SAP मायग्रेशनचे काम, जे पूर्ण व्हायला अगोदर कितीतरी वर्ष लागायची, ते आता काही आठवड्यातच पूर्ण करू शकतं. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अँथ्रोपिकने AIला इतकं एंटरप्राइज रेडी बनवलंय की त्यामुळे आयटी कंपन्यांच्या नेहमीच्या व्यवसायाला, कामाला धोका निर्माण झालाय असं गुंतवणूकदारांना वाटू लागलंय. भारतीय आयटी कंपन्या TCS, इन्फोसिस, विप्रो आणि HCL टेक यांचं मूळ इन्कम सोर्स हे सॉफ्टवेअर मेंटेनन्स, डेटा मॅनेजमेंट आणि अशाच कामांवर अवलंबून आहे. ही कामं आता AI स्वतःच करू लागले. यामुळे फेब्रुवारी 2026च्या पहिल्या काही दिवसात भारतीय शेअर बाजारात आयटी शेअर्सच्या इंडेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे या AI टेक्नॉलॉजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. लोकांना आता असं वाटू लागलं की आयटी कंपन्यांचं अस्तित्व धोक्यात येईल किंवा त्यांचे प्रॉफिट्स भविष्यात कमी होतील. जानेवारी ते फेब्रुवारी 2026च्या दरम्यान क्लाउड AI सोबत या कंपनीने 11 नवीन प्लगइन्स लॉन्च केलेत. आयटी सेक्टरच्या या इंडस्ट्रीसाठी खूप डेंजरस आहे. हे प्लगइन्स नेमकं काय काम करतात हे आपण जाणून घेऊया. तर बघा मंडळी, यात 2 भाग आहेत. एक म्हणजे लीगल प्लगिंग आणि दुसरं म्हणजे SaaS प्लगिंग. या लीगल प्लगिंग मध्ये काय होतं, तर मोठ्या प्रमाणात बरेच जे लीगल कॉन्ट्रॅक्ट असतात ते वाचणं, त्यातल्या चुका काढणं, त्याला इम्प्रूव्ह करणं, त्यातल्या चुका दुरुस्त करून पुन्हा रिराईट करणं, त्यातले धोके शोधणं आणि त्याला रिस्ट्रक्चर करणं, यासाठी खूप लोकांची मेहनत लागलेली असते. त्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात लोकांची गरज भासते. पण हीच गरज आता अँथ्रोपिकने क्लाउड AIच्या मार्फत पूर्ण केली आहे. जी गोष्ट लोकांच्या मदतीने केली जायची, तीच गोष्ट आता क्लाउड AI काही सेकंदात ऑटोमॅटिकली करून देणार आहे. यासारख्या SaaS बेस्ड मॉडेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गरज असायची. सेल्स, मार्केटिंग, डेटा सेंटर, डेटा अपडेट करणं, ह्यासाठी आयटी सेंटरमध्ये लोक काम करायचे. पण आता हेच काम क्लाउड AI ऑटोमॅटिकली काही सेकंदात करून देते. त्यामुळे आयटी सेक्टरमधल्या खूप नोकऱ्या धोक्यात आल्यात. मग यात भारतीय आयटी सेक्टर कोसळण्याचं कारण काय? तर TCS, विप्रो, इन्फोसिस यासारख्या कंपन्या L1 आणि L2 बेसिसचे काम करतात. या L1 आणि L2 प्रोसेसमध्ये कोडिंग, डेटा एंट्री, डॉक्युमेंटेशन आणि त्याची पडताळणी करणं अशी कामे असतात. ही कामं करण्यासाठी हजारो लोकांची मेहनत लागते. हीच मेहनत आयटी सेक्टरमधली लोक जगातल्या विविध कंपन्यांसाठी करतात. पण आता ह्याच आयटी सेक्टरचं भविष्य धोक्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे लोकांनी आयटी सेक्टरमधल्या कंपन्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली आहे. म्हणूनच भारतीय आयटी सेक्टरमध्ये 7 लाख कोटींचं नुकसान पाहायला मिळतंय. त्यामध्ये इन्फोसिस 8% कोसळलंय, तर TCS 6% पडलंय, जो आजपर्यंतचा सगळ्यात मोठा क्रॅश होता. मोतीलाल ओसवालच्या रिपोर्टनुसार या आयटी कंपन्यांचा रेव्हेन्यू हा 9 ते 12% पडू शकतो. तर येत्या 4 वर्षात छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये ह्या क्लाउड AI मुळे 25 ते 30% रेव्हेन्यू कमी होऊ शकतो. त्याचबरोबर राहुल पाटील यांच्या AI मुळे केवळ मोठ्या कंपन्याच नव्हे तर मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांनाही मोठा फटका बसलाय. LTI, माइंडट्री आणि कोफोर्स सारख्या शेअर्समध्ये 10% पेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली आहे.
बाजारपेठेतील तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की राहुल पाटील यांनी एआयच्या माध्यमातून जो कॉस्ट एफिशियन्सीचा मंत्र दिलाय तो आयटी कंपन्यांच्या मार्जिनवर थेट घाला घालतोय. यामुळे शेअर मार्केटमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आयटी इंडेक्स हा मागच्या 2 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचलाय. राहुल पाटील यांचं हे एआय मॉडेल केवळ कोडिंग पुरतं मर्यादित न राहता आता ते बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंटमध्येही घुसतंय, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. त्यामुळे शेअर बाजारात ह्या दिवसात इतके चढउतार पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत राहुल पाटील यांची भूमिका इतकी महत्वाची ठरली कारण त्यांनी जागतिक स्तरावर एआय फर्स्ट ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि ती इतकी सुटसुटीत केली की कंपन्यांना आता आयटी आउटसोर्सिंगची गरज कमी भासू लागली. यामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आता त्यांचे जुने व्यावसायिक मॉडेल बदलून स्वतःला एआय सक्षम करण्यास भाग पाडले. नाहीतर पाटील इफेक्टमुळे होणारी ही घसरण अधिक तीव्र होऊ शकते. त्याचबरोबर मंडळी, गुंतवणूकदार आता अशा कंपन्यांकडे वळत आहेत ज्या राहुल पाटील यांच्या एआय सोबत स्पर्धा करू शकतील किंवा त्याचा प्रभावी वापर करू शकतील. अशा प्रकारे राहुल पाटील हे केवळ एका एआय मॉडेलचं नाव न राहता ते आयटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणारे एक मोठे मानकरी ठरलेत, ज्यांच्या एका निर्णयामुळे आणि संशोधनामुळे जागतिक शेअर मार्केटचे समीकरण पूर्णपणे बदलून गेले. बाकी मंडळी, राहुल पाटील यांनी आयटी मध्ये केलेल्या नवीन क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतीय शेअर मार्केटमधले आयटी सेक्टर अजून कुठे वळवून घेऊ शकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.